7 बेटांना जोडून आत्ताच्या मुंबई शहराचा विकास झाला। मुंबईमध्ये जागा कमी पडू लागली म्हणून नवी मुंबई विकसित केली गेली। आता अटल सेतू आणि नवी मुंबई विमानतळामुळे रायगड जिल्ह्यातील मोठा भूभाग हा विकासाच्या नव्या वाटेवर उभा आहे। आणि इथेच उभी राहते तिसरी मुंबई, जे असेल जागतिक दर्जाचे आधुनिक नियोजित शहर। या शहरात काय असेल ते जाणून घेऊया खुद्द देवाभाऊंकडून। आज हमारे पास वो अपॉर्चुनिटी, क्योंकि हमने जो इंफ्रास्ट्रक्चर तैयार किया है और स्पेशली जो न्यू मुंबई का एयरपोर्ट है, हमारा अटल सेतु है, बाकी जो इंफ्रास्ट्रक्चर तैयार किया है, उससे एक बहुत बड़ा अर्बन एग्लोमरेशन तैयार हो रहा है। मतलब मैं अगर कहूँ तो करीब 675 स्क्वायर किलोमीटर का एक पूरा एरिया ये ओपन अप हुआ है, जहाँ पर हम लोग एक प्रकार से नई मुंबई बसाना चाहते हैं। वहाँ हम लोग एजू सिटी तैयार कर रहे हैं, वहाँ हम मेडी सिटी तैयार कर रहे हैं, हम स्पोर्ट्स सिटी तैयार कर रहे हैं, वहाँ हम इनोवेशन सिटी तैयार कर रहे हैं, वहाँ जीसीसी सिटी तैयार कर रहे हैं। तो मुझे ऐसा लगता है कि थीम बेस्ड ऐसा एक बहुत हमारा अप्रोच बड़ा है। आणि हे फक्त भाषणापुरतेच नाही, तर त्याप्रमाणे पाऊलही पडत आहेत। अटल सेतूच्या जवळ प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून जी काही जागा आपण दिलेली आहे, आज त्या ठिकाणी सिडको आणि MIDCचे रूल्स लागू करून त्यांना जमीन ॲक्वायर करता येईल अशा प्रकारचे मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे। यामुळे तिसरी मुंबई ही जी आपली संकल्पना आहे, या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल। MMRDA आणि सिडको आणि नवी मुंबई विमानतळ प्राधिकरण या संस्थांच्या माध्यमातून तिसऱ्या मुंबईची उभारणी होतीये। एवढंच नव्हे तर खासगी विकासकांच्या भागीदारीतूनही तिसऱ्या मुंबईची उभारणी होतीये। नुकतेच रायगड पेन ग्रोथ सेंटरची घोषणा झाली। यामध्ये MMRDA आणि ऑरेंज स्मार्ट सिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं या बिझनेस डिस्ट्रिक्टची उभारणी केली जाणार आहे। We have launched our new smart city, which is Raigad Pen Growth Center. This Raigad Pen Growth Center is near New Mumbai Airport, and this is the first partnership whereby the private sector and the MMRD, which is government sector, are coming together and building a new business district in Mumbai or in New Mumbai. 323.44 चौरस किलोमीटर क्षेत्रावर करनारा साईनगर चिरनेर न्यू टाउन या नावानं या तिसऱ्या मुंबईची उभारणी केली जाणार आहे। यासाठी भूसंपादनासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन संमतीपत्र मागवली जात आहेत। तिसरी मुंबई मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणार असून मुंबई महानगर प्रदेशाच्या 2030 पर्यंत 300 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत 1.5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या ध्येयास गती देईल।